अरे अजित पवार सारखा नेता म्हणतोय, अजित पवार सारखा नेता म्हणतोय मी शरद पवारांना सोडलं. का सोडलं विचारलं पत्रकारांनी तर अजित पवार म्हणतो की जगातला बलशाली भारत निर्माण करण्याची क्षमता फक्त एकाच व्यक्तीमध्ये आहे, त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे, म्हणून मी शरद पवारांना सोडला आहे. तुम्ही सांगा इकडल्या मोदीजीची गॅरंटी आहे की नाही? इकडे सांगा, तिकडे समोरचे मोदीजीची गॅरंटी आहे, दोन्ही हात वर करून सांगा मोदीजीची गॅरंटी मान्य आहे का? तिकडे पांटेलेवाले इकडं त्याला मोदीजीची गॅरंटी मान्य आहे का? सर्वांना गॅरंटी आहे मोदीजींची. ओबीसीचा अपमान करण्याची हिम्मत राहुल गांधींनी केली. ओबीसी समाजाचा अपमान करणारा राहुल गांधीला तुम्ही सोडणार का? जोरात सांगा, तुम्ही सोडणार आहे का? मी मगाशी माननीय छोटेजींना विनंती केली, आपण तो दिवस बघितला, आपण तो दिवस बघितला जो दिवस बघण्याकरता 25 पिढ्या निघून गेल्या. तुमचे आजोबा निघून गेले, माझे आजोबा निघून गेले, तुमचे पंजोबा निघून गेले, माझे पंजोबा निघून गेले. त्यांनाही वाटलं होतं कधीतरी तो दिवस येईल, कुणीतरी येईल, तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जातील, तिथे प्रतिष्ठापित होतील. 25 पिढ्या निघून गेल्या. 527 वर्षापूर्वी बाबर नावाचा मुस्लिम राजा, त्याचा सेनापती मीर बाकी आला. अयोध्येमध्ये अवधपुरीमध्ये राम मंदिर तोडून टाकलं आणि मीर बाकीने असं म्हटलं, अरे तुम्ही हिंदू लोक बघा, तुमचा देवही तुम्ही वाचवू शकले नाही. तुम्ही हिंदू लोक बघा, तुमचा देवही तुम्ही वाचवू शकले नाही. मीर बाकी आणि बाबरांनी म्हटलं तुम्ही गुलाम आहात. 527 वर्षानंतर तुम्ही एक कमळाला मत दिलं, मोदीजी आले आणि बघा 527 वर्षानंतर तुमच्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यांनी तो दिवस बघितला. रामलल्ला अयोध्येमध्ये अवधपुरीमध्ये विराजमान झाले, तो दिवस आपण बघितला. माझी भावना आहे, सरपंच साहेब, आमदार साहेब, व्यासपीठावरच्या नेत्यांना माझी विनंती आहे, माझ्या या महिला भगिनीला रामलल्लाचं दर्शन करण्याकरता घेऊन जात आहेत. कुणाला जात आहे अयोध्येला? रामलल्लाचं दर्शन कुणाकुणाला घ्यायचं आहे? तुम्हाला सर्वांना घ्यायचं आहे ना? मी कोराडी महालक्ष्मी तर्फे एक योजना तयार केली, सावरकरजी तुम्ही करा. 5000 लोकांना मी कोराडी महालक्ष्मीची आईचं दर्शन करून रामलल्लाचं दर्शन करण्याकरता मी जाणार आहे, पाठवणार आहे. ही काही कुणा उपकार करत नाही आहे, भावना आहे, आत्मा आहे, आपला आराध्य दैवत आहे, संस्कार संस्कृती आहे. भगवान राम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राच्या भरोशावर हे संस्कार संस्कृती आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या अयोध्येच्या दर्शनाकरताही पुढच्या काळात जायचं आहे. प्रभू रामचंद्राची जी मूर्ती आहे ती बघितली असाल तुम्ही, तर टीव्हीवरच बघितली आहे. जेव्हा जे लोक जातात ना, जेव्हा प्रभू रामचंद्रासमोर उभे होतात, जे पुण्य प्राप्त करून येतात, त्या पुण्यातनं आपल्या सर्व लोकांना जे पुण्य मिळालं पाहिजे, याकरता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तो दिवस 22 जानेवारी सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. विश्वातल्या सर्व हिंदूंनी, भारतातल्या सर्व हिंदूंनी दीपावली मानवली. दीपावली, माझ्या महिला, माझे युवा, माझ्या बहिणी त्या दिवशी रस्त्यावर रांगोळी काढत होत्या. कोणी म्हटलं नव्हतं रांगोळी काढा, कोणी म्हटलं होतं दिवाळीला मानवा, पण या देशामध्ये पहिली जगातली सर्वात मोठी दीपावली 22 जानेवारी या देशाने बघितली. 22 जानेवारी या देशामध्ये सर्वात मोठी दीपावली बघितली. बंधूंनो, हा दिवस माननीय प्रधानमंत्री मोदीजी की गॅरंटी होती. 2019 मध्ये म्हटलं होतं रामलल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे, रामलल्ला हम आएंगे मंदिर वही बनाएंगे. मोदीजींनी आपलं स्वप्न पूर्ण करून दाखवलं, आपलं स्वप्न मोदीजींनी पूर्ण केलं. आणि म्हणून आपल्याला माझी विनंती आहे, देश कल्याणाकरता, राष्ट्र कल्याणाकरता, महाराष्ट्राच्या कल्याणाकरता आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की 2024 मध्ये पुन्हा एकदा मोदीजीच्या नेतृत्वातला भारत निर्माण करायचा असेल. अरे अजित पवार सारखा नेता म्हणतोय, अजित पवार सारखा नेता म्हणतोय मी शरद पवारांना सोडलं. का सोडलं विचारलं पत्रकारांनी तर अजित पवार म्हणतो की जगातला बलशाली भारत निर्माण करण्याची क्षमता फक्त एकाच व्यक्तीमध्ये आहे, त्या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदीजी आहे, म्हणून मी शरद पवारांना सोडला आहे. मग तुमच्याकडनं माझी विनंती आहे,
वडोदऱ्याकडनं तुम्हाला माझी आव्हान आहे, वडोदऱ्याच्या सर्व जनतेला माझं आव्हान आहे की मोदीची गॅरंटी आहे की नाही? तुम्ही सांगा, इकडल्या मोदीची गॅरंटी आहे की नाही? इकडे सांगा, तिकडे समोरचे मोदीची गॅरंटी आहे, दोन्ही हात वर करून सांगा, मोदीची गॅरंटी मान्य आहे का? तिकडे पांटेलेवाले, इकडं त्याला मोदीची गॅरंटी मान्य आहे का? सर्वांना गॅरंटी आहे मोदीजींची. तर मग येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुमच्याकडे मशीन येईल, ती मशीन, ती कमळाची बटन एवढा जोराने दाबा, असा करंट लावा 440 व्होल्टचा. ओबीसीचा अपमान करणारे राहुल गांधी, टेकचंदजींनी सांगितलं, ओबीसीचा अपमान परवा राहुल गांधींनी केला. ओबीसीचा अपमान करण्याची हिम्मत राहुल गांधींनी केली. ओबीसी समाजाचा अपमान करणारा राहुल गांधीला तुम्ही सोडणार का? जोरात सांगा, तुम्ही सोडणार आहे का? काय कराल मग? काँग्रेस पार्टीला काय कराल? काय करायचं? काय करायचं राहुल गांधीचं? खालती डोकं वरत पाय. ओबीसीचा अपमान केला, ओबीसी समाजाचा अपमान केला. ज्यांनी घराणेशाहीत बघितली आहे, त्यांच्या घराण्यामधली सत्ता गेली. चहाच्या पांटेल्यावर काम करणारे, चहाच्या टपरीवर काम करणारे छोटासा बालक मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. कोणाच्या घरी मोदीजींनी जन्म घेतला नाही, कोणाच्या राजाच्या घरी जन्म घेतला नाही, राजाच्या पोटात मोदी जन्म झाला नाही, खासदार आमदाराच्या पोटात मोदीजींनी जन्म घेतला नाही. मोदीजींनी गरीब माणसाच्या घरी जन्म घेतला, ओबीसी समाजामध्ये जन्म घेतला, चहाच्या पांटेल्यावर टपरीवर काम केलं आणि मोदीजी जगातले सर्वोत्तम नेते झाले, भारताचे प्रधानमंत्री झाले. हे राहुल गांधीला चालत नाही, कारण इंदिरा गांधी पासून यांच्या पिढीला प्रधानमंत्री पद पाहिजे, गरीब माणसाला पद नाही मिळालं पाहिजे, ओबीसीला पद नाही मिळालं पाहिजे, ही भूमिका त्यांची राहिली आहे. आणि म्हणून काँग्रेस पार्टीला धडा शिकवण्याचं काम वडोदराकर करणार की नाही करणार आहे? मी मुक्कामी आलोय तुमच्या गावामध्ये, तुम्ही मला प्रेम दिलाय, पण 2024 मध्ये 1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर जेव्हा वडोदऱ्यामध्ये मशीन येईल, तुम्ही सर्व गॅरंटी घेणार की नाही? सर्वांची गॅरंटी आहे का? काँग्रेसची जमानत जप्त कराल की नाही? मोदीजीची गॅरंटी आहे, तुम्ही जमानत जप्त करा. मोदीजींची गॅरंटी आहे की जगातला बलशाली सर्वोत्तम भारत निर्माण करून देशातला आत्मनिर्भर भारत, देशातला आत्मनिर्भर भारत, विकसित भारत करण्याचा संकल्प मोदीजींनी केला आहे. मोदीजीच्या संकल्पाला सर्वांनी साथ द्यावी एवढीच विनंती करतो. राजू छोटेजी, महाकाळकरजी, तुम्ही जेवढा पैसा मागाल टेकचंदजीच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जेवढा पैसा लागेल या ठिकाणी तेवढा पैसा देण्याचं काम आपण करू. गावाचा विकास करण्याकरता जो काही निधी लागेल तो सारा पैसा या ठिकाणी देऊ.